हाय हॅलो नमस्कार। आज आपण बनवणार आहोत टिफिनसाठी झटपट होणारी पौष्टिक अशी दुधी भोपळ्याची भाजी। बऱ्याच जणांना भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही, पण अशा प्रकारे जर आपण भोपळ्याची भाजी बनवली तर घरातील लहान मोठे आवडीने खातात। ही भाजी बनवताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। अगदी वाफेवरती 5 ते 7 मिनिटांमध्ये झटपट ही भाजी बनते। सुरुवातीला भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अशा गोलाकार तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे, म्हणजे त्यावरची साल काढायला आपल्याला सोपं जातात। सुरुवातीला भोपळ्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला भोपळा आहे तो कट करून घ्यायचा आहे। भोपळा खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे। भोपळ्यामध्ये अनेक पोषक घटक असतात। कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतात। त्याचप्रमाणे भोपळ्याला एक औषधी गुणधर्म असणारी भाजी म्हणून सुद्धा आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं। भोपळा अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या फोडीमध्ये कट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी सगळा भोपळा आहे तो अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आणि आता आपण झटपट अशी भाजीला फोडणी करून घेऊया। या ठिकाणी कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आता तेल घालून घेऊया। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, थोडासा कढीपत्ता। कढीपत्त्याने सुद्धा खूप छान चव येते भाजीला। त्यामध्ये घालूया पाव चमचा आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर आपल्याला ती थोडी तेलामध्ये परतून घ्यायची आहे, म्हणजे आला लसणाचा कच्चा वास आहे तो निघून जाईल आणि आपली भाजी खमंग होईल। त्यामध्ये घालूया अगदी चिमूटभर हिंग आणि त्यानंतर घालूया कट केलेला भोपळा। भोपळा घातल्यानंतर आपल्याला तो व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, म्हणजे भाजी आहे ती लवकर शिजते। त्याचप्रमाणे भोपळ्याचा जो कच्चा वास असतो तो सुद्धा निघून जातो आणि भाजी खायला अतिशय टेस्टी लागते। भाजी तेलामध्ये व्यवस्थित परतून झाली की त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। या ठिकाणी घालूया पाव चमचा हळद, 1 चमचा जिरे धणे पूड, 1 चमचा काळं तिखट। काळ्या तिखटाऐवजी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता, पण काळ्या तिखटामध्ये ही भाजी छान होते। त्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आणि व्यवस्थित सर्व मसाले आणि भोपळा हलवून घेऊया। आता यामध्ये घालूया 2 चमचे शेंगदाण्याचं कूट। तुम्हाला शेंगदाण्याचं कूट जास्त आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूटही वापरू शकता। त्यानंतर आपल्याला भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि आपल्याला ताट झाकून आता भाजी व्यवस्थित वाफवून शिजवायची आहे। या ठिकाणी कसलाही पाण्याचा वापर भाजी शिजवताना आपल्याला करायचा नाही। 2 मिनिटांनंतर मी एकदा ताट काढून भाजी हलवणार आहे। या ठिकाणी आपल्याला भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। भाजी कढईच्या तळाला चिटकत असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा शिंतोडा यावेळी मारू शकता। त्यानंतर आपल्याला ताट झाकून 3 ते 4 मिनिट आता भाजी व्यवस्थित वाफवून घ्यायची आहे आणि 3 ते 4 मिनिटांनंतर पाहू शकता भाजी आहे ती अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। या ठिकाणी आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही। गरज पडली तर थोडासा पाण्याचा शिंतोडा तुम्ही भाजीवरती देऊ शकता आणि भाजी आपली शिजलेली आहे। चमच्याच्या साहाय्याने दाबून तुम्ही भाजी शिजली का नाही ते चेक करू शकता। त्यानंतर आपल्याला यावरती घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये पौष्टिक अशी चविष्ट भोपळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे। टिफिनसाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। आपण घरातील लहान मोठ्यांना ही भाजी टिफिनसाठी देऊ शकतो। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।